निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरी राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण थोड़ा हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुख झाले साधने दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा सुख बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव
हॅलो 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 हॅलो. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार वारंवार, दया भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई. आबलत या भावे शरण जाता भेटी, वाडी से तोटी जन्म व्याधे जन्म व्याधे, वाडी से तोटी जन्म व्याधे जन्म भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथ
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर या नमस्कार वारंवार या नमस्कार वारंवार न पाययाती कुळाचा विचार न पाययाती कुळाचा विचार या नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार पायाती कुळाचा विचार पायाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानबाई भक्त आणा रणा भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानबाई ज्ञानबाई भक्त करुणाकर
अगस्त्य मुनि महाराज भगवान विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज श्री संत एकनाथ महाराज कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई विठ्ठल कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासोदेन रजनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहो गुणदोष झालो दास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंग तनुमानवी दिव्य रूपीच केली नत्या द्वितीय दिव्य लोकासनी आता हृदय हे चौपाळून या बली वरे वैसौ पावली श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई थोडा स्वराचा आवाज कमी प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा काय आपल्या गावाचं नाव उभाडे हा उभाडे ऐका उभाडेकर गोटीकर हा बस सगळे आले म्हणजे मग गोटी म्हणून फार चरणाचं नाही मग 4 चरणाचं अत्यंत महत्वाचा चिंतन या असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व वारकरी मंडळी भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नाथ महाराजांचा निरोप आहे कोणाचा नाथ महाराजांचा कोणाचा गम आहे नाथ महाराजांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे त्याचं कारण असं आहे गड्या दादा मी रोज सांगतो आलेली वारकरी मंडळी कीर्तन हे काही टाइमपास नाही हा मग कीर्तन एक पवित्र साधन आहे म्हणून अत्यंत लक्षपूर्वक आहे का महाराज म्हणतात कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप महाराज म्हणतात गडे माणसाला जिथं हरिरूप होतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते ती कीर्तने ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा दादा मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकता का नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबरांचं वर्णन आहे बरं का ज्ञानोबरांच्या स्वभावाचं आणि ज्ञानोबरांच्या प्रभावाचं वर्णन करतात नाथ महाराज आता आधी स्वभाव आहे काय कसरू बाबा महाराज म्हणतात स्वभाव आहे का ज्ञानोबर आहे कोण आहे कृपाळू बरं 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 ज्ञानोबर आहे कृपाळू अजून महाराज म्हणतात ज्ञानोबर आहे उदार आहे बरं 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 अजून महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा नाथ महाराज ज्ञानोबरायला माझं म्हणतात बरं का म्हणून आजच्या कीर्तनातून एवढं प्रमाण घरीच घेऊन जा नाथ महाराज ज्या अर्थी म्हणत असतील ज्ञानोबर आहे माझे तसं इथल्या प्रत्येक भाविकांना म्हणावं ज्ञानोबर आहे बोला ना माझे ज्ञानोबर आहे माझे म्हणा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर माझ्या ज्ञानोबरांना तया नमस्कार वारंवार काय कृपाळूपणा आहे काय उदारपणा आहे ज्ञानोबरांच्या जीवनात तुम्ही कोण्या जातीमध्ये जन्माला आले ज्ञानोबर आहे पाहत नाही बरं का गोटीकर न पाहि याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई हा स्वभाव आहे आता प्रभाव आहे का ज्ञानोबरांचा महाराज म्हणतात
बलतिया भावे शरण जाता भेटी. तुम्ही कोण्याही भावनेने शरण जा ज्ञानोबरायला. ज्ञानोबरा एक काम करतात महाराज म्हणतात, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. बरोबर बरोबर. असे ज्ञानोबराय महाराज म्हणतात. कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबराय अनाथाची माय आहे. म्हणून एका जनार्दनी पाय वंदितसे न पाये याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी संतू किसन सुरुडे इहलोकाची यात्रा संपून पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झाला. आणि म्हणून पूज्यश्री दादांचा संपूर्ण परिवार आहे. 2 मुली आहेत, 2 बहिणी आहे, 2 भाऊ आहे आणि 1 मुलगा आहे संजयराव. आदरणीय दादांच्या 2 मुली आहेत राधाबाई आणि सरलाबाई. आदरणीय दादांची 1 सून आहे सविताबाई. आदरणीय दादांचे 2 भाऊ आहेत गोरखराव आणि मधुकरराव. 2 बहिणी आहेत आदरणीय दादांच्या, 1 मीराबाई आणि 1 हिराबाई. तुम्ही मागे बघता का? नाही, मी बरोबर सांगतो, माझ्याकडे बघा. हा संपूर्ण परिवार. आणि मग नातू पुतणे पुतणी, मोठा परिवार आहे आदरणीय पूज्यश्री दादांचा. हे संपूर्ण परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत गोड आवाज या नाशिक जिल्ह्यातील ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ देवानी ज्या साधनेला रत्न अशी पदवी दिली, ज्या विभूतीला अशी पदवी दिली, नाशिक रत्न, भजन सम्राट, हरिभक्तपरायण अत्यंत गोड कीर्तनकार, आदरणीय अत्यंत खेडेगावामध्ये जन्म घेऊन अत्यंत गोड आवाज महाराष्ट्राला प्रिय झाला असे रोहिदास भाऊ मते गुरुजी. गुरुजींना दंडवत करतो आपण. टाळी वाजूया जोरात मस्त, बाकी छान. आणि म्हणून आता नुसतं त्यांच्याकडे गायक म्हणून बघू नका. कधीतरी श्रावण महाराज नांदेडला बीडला जात असेल तर कधी कधी आमचे रोहिदास भाऊ पण गेले पाहिजे त्या भागात. प्रत्येकाने हृदय तळमळ करा. मस्त आपल्या लेकरांची कीर्तनं ठेवत चला, ऐका. म्हणजे मी काही कोणाला विरोध करतो याच्यातलं नाही बरं का. देवळ्याला कीर्तन झालं, मोठा उत्सव झाला आता मस्तपैकी. त्या उत्सवामध्ये मस्तपैकी छान आपल्याही परिसरातला असा मोठ्या उत्सवात एखादं नाव उंचीचं असावं अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे. आपल्याही लेकरांचे कीर्तनं घेत चला. आपल्याही लेकरांचं मोठेपण बडेपण पाहण्याचं कधीतरी भाग्य घ्या आपल्या जीवनात. अत्यंत गोड. म्हणजे मी तुमच्या पुढं भीक मागतो असं नाही काय बरं का दादा, पण आपल्या लेकराचं कौतुक पाहण्याचा कधीतरी हृदयाला मोठेपणा द्या द्या. सगळे आपलेचे, महाराष्ट्रातील सर्व गायक, वादक, कीर्तनकार, वारकरी सगळे आपलेचे आपलेचे. आपलं म्हणून प्रेम करा मस्तपैकी छान. भाऊंना दंडवत करतो. भाऊंच्या आवाजाला लपवावं आणि एक दुसरा आवाज ऐकावा. आदरणीय हरिभक्तपरायण स्वर भास्कर, आदरणीय आमचे भास्कर बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. आताच एक 4-5 दिवसापूर्वी 4 तारखेला काल्याचं कीर्तन झालं. मसुर्लीला काल्याचं कीर्तन झालं. आदरणीय कचरू महाराज होते तिथं. महाराजांना दंडवत करतो. आदरणीय भाऊंची लंगोटी यार अरुण भाऊ, भाऊंना दंडवत करतो. आलेली सर्व पंचक्रोशीतून टाळकरी मंडळी सर्वांना दंडवत. अत्यंत गोड मृदंगाचार्य आहेत, मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण दिनेश महाराज यांचे एकनिष्ठ शिष्य हरिभक्तपरायण रवींद्र महाराज बोराडे, महाराजांनाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. आहुर्लीचे साऊंड सिस्टीमचे मालक मेदडे पाटील तुम्हालाही दंडवत. हां, बार. आदरणीय आमचे पेटी मास्तर भाऊंचे मामा निवृत्ती मामा तुम्हालाही दंडवत. सगळे जे मामा आहे का मामा तुम्हालाही आता तुम्ही माझे मामा झाले बरं का. काय ताण, सगळ्यांचे मामा म्हणले हो काय.
खरं तर त्यांच्या हातात फार गोडवा आहे वाजवण्याचा. तर ही जुनी माणसं ही काय कुठं शिकायला गेली नाही काय नाही, दिवसभर आवत हाकायचं आणि मग संध्याकाळी पेढीचा रियाज करायचा. पण आता काही का महाराज लोकांचा काळी दोनचा सूर असतो, काहींचा काळी एकचा असतो. आता माझा मधीच पांढरी दोन्ही मामा काय करतात त्याला टाळी वाजवा मस्त निवृत्ती मामा करतात बा. शूटिंगवाले तुम्हाला दंडवत. हां बरं बरं बरं. आता काय कोणी राहिलं नाही ना. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पण माझी विनंती हे बघा दादा, सांप्रदायिक कीर्तने आज बसले तुम्ही लांब लांब, उद्या बसू नका कुठेही कीर्तनात जात. मोठ्याच्या कीर्तनाचा छोट्याच्या कीर्तनाचा श्रद्धेनं येऊन बसा जा मस्त कीर्तनात. एवढंच व्यासपीठ आहे, एवढी जागा आहे, या जागेवर आपल्याला चांगलं बसता येईल आणि चांगलं भजन करता येईल. काय लांब लांब बसू नका तिकडं. मस्त बाकी कोणाच्या पायात चप्पल असते, बूट असते. आपण काय एवढे VIP नाही झालो दादा. आपण VIP होऊन आपलं मातेर भजीपाळी आली, मग आजार लागून जातो माणसाला. मग जोपर्यंत चांगल्या हे जुने माणसं बसलेत मग आता म्हातारी माणसं पुढं बसले, तरुण मागं बसले मस्त बाकी छान. चला तुम्हाला दंडवत, चला ऐकाल त्याला ऐकाल, काय टेन्शन नका घेऊ. नाही तर आमची इंदुरीकर दाजी म्हणत राहतात आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. असं काय डोक्यात ठेवू नका. चांगले कीर्तन ऐकत जा, लय गोड आहे. लोक म्हणते संप्रदायाचा दर्जा ढसळला, अजिबात नाही. आपल्या कानाचा दर्जा ढसळला, त्याला आपण काय करणार. चांगले कीर्तन ऐका. गुरुवारे संजय महाराज पासपोरांचे कीर्तन ऐका, गुरुवारे राऊत बाबांचे कीर्तन ऐका, महात्म्याचे कीर्तन ऐका. हो पण ते आपल्याला नाही ना. ते चांगले कीर्तन ऐका. म्हणून म्हणू नका संप्रदायाचा दर्जा ढसळला, कीर्तनकार ढसळले. आपल्या कानाची क्वालिटी खराब झाली, त्याला काय करणार आपण. आपल्याला हास्य लागतं, विनोद लागतो. ऐका आता. आज मी मुद्दामूनच ज्ञानोबरांचं वर्णन करणारा अभंग घेतला. का बरं. ज्ञानोबरांचा समाधी सोहळा जवळ आला बरं का आता, म्हणून कार्तिकी वारी जवळ आली ना आता. म्हणून आदरणीय वैकुंठवासी संतूदादांच्या निमित्ताने एवढा नाथ महाराजांचा निरोप घरी घेऊन जा. आणि नुसता घरी नका येऊ, वारीला येण्याची तयारी करा. कुठं. आळंदीला येणार ना आता. मागच्या वर्षी कोण कोण आलो होतं वरबोट करा बरं मस्त. तुम्हाला बर बर. बाकीचे नाही आले का. तुम्ही का माय, तुम्ही कोणीच नाही आल्या का. आणि कधीच येऊ नका मावशी बरं का. या निवृत्ती भाऊ वा वा. ऐका ना, ज्ञानोबरांचा समाधी सोहळा जवळ आला. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नका येऊ. निळोबराय आपल्याला विनंती करतात, आपण ज्ञानोबरांच्या अलंकापुरीला आलं पाहिजे. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, येते आवडती विठ्ठला, येते आवडती विठ्ठला, निळोबरांचं म्हणणं आहे म्हणून या बरं का. आपण ज्ञानोबरांच्या अलंकापुरीला आलं तर कोणाला आवडेल आपलं जीवन. यात्रे अलंकापुरा येती अन ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना भू वैकुंठ पंढरपूर. बरं बरं बरं. निळोबराय म्हणतात त्यावणी थोर महिमाया निळामणे जाणून संत आणि येती धावत प्रतिवर्षी. बरोबर बरोबर. मी देवळ्याला कीर्तनात आलो तर कोणीतरी मला कानात येऊन सांगितलं महाराज आम्हाला ज्ञानोबरांचं चरित्र सांगा. पण तिथं काही शक्य झालं नाही. पण आज ऐका. ऐकता का. म्हणून आपण ज्ञानोबरांच्या अलंकापुरीला आलं पाहिजे. का हो
इथं एक दिवस मरायचंय बरं का, इथं एक दिवस जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण असं स्वप्नच ठेवायचं गोटीकर इगतपुरीकर बरं का, वर्षातून एकदा तरी ज्ञानोबारांच्या आळंदीला यायचं, म्हणजे बोला की यायचं. तसं मरायचंच नाही, वाक्य बोला पुढचं. तसं काय व्हायचं नाही, मरायचं नाही. काय यायचं ना, नाही यायचं ना, यावर्षी यायचं ना. आता तसं मरायचंच नाही, असं डोक्यात. का बरं, मरण का डोळ्यासमोर ठेवायचं, एक दिवस मरायचंय म्हणून. पण ज्ञानोबारांच्या अलंकापुरीला यायचं आपण. का हो, काय भेटलं आम्हाला ज्ञानोबारांच्या अलंकापुरीला येऊन? आता नाथ महाराज म्हणतात ऐका, तिथं विश्रांती. काय विश्रांती? बर, आता कीर्तन संपलं, दुपारची पहर झाली, जुन्या माणसाला झोप येते, थोडं झोपावंच लागत. किंवा संध्याकाळचं कीर्तन झालं, मग आता आपल्याला विश्रांती करायची, मग कुठं जावं लागेल? मुंबईला. बोला ना, मग आपल्या घरी. तसं आपल्याला, आपण सगळ्यांनी संसारानं तापलेली माणसं आहे बरं का प्रपंचानं. मग आपल्याला जर विश्रांती करावी वाटत असेल, मिळावी वाटत असेल, तर आपण अलंकापुरीला यायचं. का बर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. आवाज देतात, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. महाराज म्हणतात विश्रांतीचे स्थान, ऐकता का, संताचे माहेर, आणि ते या भूमीवर अलंकापूर. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे आपल्याला विश्रांती करावी वाटली तर कुठे यावं लागेल, बोला ना, आळंदीला. कुठे यावं लागेल, आळंदीला. अहो तुम्हाला सामान्य जीवाला विश्रांती करावी वाटेल, यात काय विशेष, यात काय नवले. महाराज म्हणतात ऐका, जिथं जगाच्या मालकाला विश्रांती करावी वाटते ना, ते पवित्र स्थान आहे. नामा म्हणे विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया
आणि विश्रांती घ्यावया कल्पावरी. कुठे आहे ते स्थान? आळंदी हे. नामदेव महाराज म्हणतात बरं का, नामदेव महाराजांचा पुरावा. पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, आणि तो सुख सोहळा विमानांची दाटी पुष्पांचा आणि स्वर्गावणी देव. म्हणून ज्ञानोबरांच्या अलंकापुरीला आपण आलं पाहिजे. बरं बरं बरं. का हो? ज्ञानोबर आहे असे संत आहे की सर्व संतांनी ज्ञानोबरांना आई म्हणून वर्णन करावं. वा वा वा. सगळ्या संतांनी तोंड भरून वर्णन करावं. तुकोबारायपासून तर निळोबारायपर्यंत सर्व संतांनी बरं का तोंड भरून वर्णन करावं. का हो? ज्ञानोबरांचं वय फार कमी, 22व्या वर्षी समाधी. म्हणजे सगळ्यात लहान कोण? ज्ञानोबर आहे. पण उपमा द्यावी सर्वात मोठे कोण आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा. बरोबर बरोबर. वा वा वा. मोठ्या माणसाचं बडे पण वेगळं असतं. हे बघा, घरातला कर्ता पुरुष असतो मोठा, तो जर गेला तर घरात विस्कळीतपणा येतो प्रपंचाला. का हो? मोठा माणूस निघून गेला. मोठा घरातला कर्ता पुरुष निघून गेला की परिवार रडतो. बरोबर. गावातला कोणी मोठा माणूस, आपण म्हणतोच ना हे हे यांना मोठं पद आहे. गावातली कोणी मोठी व्यक्ती गेली का गाव रडतं. बरोबर. तालुक्यातली कोणी मोठी व्यक्ती गेली का तालुका रडतो. जिल्ह्यातली कोणी मोठी व्यक्ती गेली का जिल्हा रडतो. महाराष्ट्रातला कोणी मोठा नेता गेला की मोठा माणूस गेला की काय होतो? महाराष्ट्र रडतो. या भारत देशातला कोणी मोठी एखादी विभूती गेली तर कोण रडतो? भारत रडतो. पण ऐका, तसं काय ज्ञानोबरांचं वर्चस्व असेल, गाव नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, ज्ञानोबरा किती मोठे पाहिजे ना. हे जग नाही, मग ज्यानं हे जग निर्माण केलं त्या जगाच्या मालकाने ज्ञानोबरांकरता रडावा. देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी. स्वराचा आवाज दे बापडे. हा एकची योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी, धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळे, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. ऐकता का? जगाच्या मालकानं रडावं, काय मोठेपण असेल ना. बरोबर बरं. माझी विनंती आहे तुम्हाला, का मी तुम्हाला अट्टहास करतोय संतांच्या भाषेत अलंकापुरीला या. अष्टमीपासूनच उत्सव सुरू होतो ज्ञानोबरांचा. बरं, ज्ञानोबराय पंढरपुरात गेले, जगाच्या मालकाला विनंती केली आता समाधी घ्यावं वाटते. भगवंतानं ते मान्य केलं. मग सप्तमीपासूनच उत्सव सुरू झाला. सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. त्रयोदशी म्हणजे ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याचा दिवस बरं का. आणि बघा गोटीगर, भले तुम्ही एक दिवस लेट या, पण समाधी सोहळा झाल्याशिवाय घराला यायचं
नाही तर काही पठ्ठी एकादशीच्या आगल्या दिवशी या द्या आणि एकादशीला घरी या द्या संध्याकाळी. असं नाही करायचं. तुम्ही भले एकादशीला संध्याकाळी या, द्वादशी त्रयोदशीचा दिवस उजाडला. आता ज्ञानोबरायला समाधीच्या जागेवर न्यायचं. पहिली समाधी आठवली कोणाला? निवृत्तीनाथ देवांना. कोणाला? निवृत्तीनाथ देव कोणी? ज्ञानोबरायांचे. बोला बोला बोला. गुरु आहे. कोण आहे? गुरु आहे. गुरु. आणि निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. आता तुम्हाला ते सगळं आवाज येणार नाही व्यवस्थित. आता हे जनरेटरमुळं आली असेल तर बघा लाईट. निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. आता नामदेव महाराजांची भाषा ऐकायची बरं का आपल्याला. ऐका. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओग बारा वाटा मुरडता ती, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. नामदेव महाराजांची भाषा बरं. जुनी माणसं पेंडीला आळा मारायची गाड्या दादेव. वाऱ्याची झुळूक यावी आणि आळा सुटून जावा आणि त्या पेंडीतली काडी जशी एक एक बाजूला व्हावी ना, तृण रानो माळा पांगले से म्हणावा निवृत्तीनाथ देवाने. हरणी विन कोप पडियली ओस दस दिशा पारडस भ्रमताती, माया बापी आम्हा त्यागी येले जेव्हा, आणि आईसे संकट तेव्हा झाले नाही, नामा म्हणे देवा पेटला होता क्षण, आणि करा समाधान निवृत्तीचे. विचारलं निवृत्ती का रडता? तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झालेले आणि प्रवृत्तीवर येऊन रडता. काय रडण्याचं कारण आहे? निवृत्तीनाथ देवाने उत्तर द्यावं बरं का गोटीकर. म्हणावं निवृत्तीनाथ देवाने, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेले. काय गुरु आणि शिष्याचं नातं असेल ते जगाला ऐकायला मिळालं. असे गुरु असावे, असा शिष्य असावा, शिष्याकरता गुरु न रडावा. वा. समाधीला उशीर झालेला होता, पण ज्ञानोबराय भाग्यवानच बरं का. एका बाजूने श्रीगुरूंनी हात धरावा आणि एका बाजूने जगाच्या मालकाने हात धरावा. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची आमासा घातले माझवन, तैशी जनवन कालावन. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. तीन वेळा देवा जोडिले, करकमळ झाकीली डोळे ज्ञान दिले. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबरायला समाधीच्या जागेवर बसवलं. ऐका गड्या, नामदेव महाराज म्हणतात पुढचं चरित्र असं आहे का निवृत्तीनाथ देवानी सगळ्या गोपाळांचा हात धरला रविदास भाऊ, आणि सगळ्या गोपाळांना त्या समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, निवृत्तीने समाधीच्या जागेपासून बाजूला आणला आणि समाधीच्या जागेला शिळा लावला. पण समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर जे तिन्ही भावंड आहे ना, ऐकूया त्यांची अवस्था काय झाली आता मस्त बाकी पुढे. निवृत्ती
अली शिळा समाधीस. पण पुढे ऐका आता महाराज म्हणतात, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा मनते धरा धरा निवृत्तीसी. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, माझ्याशी बोल. कोण होते सोपान काका ज्ञानोबरांचे? बोला ना. भाऊ होते ना. मग किती भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संत चरित्र सांगतो बरं का दादा. आज का सांगावं लागतं कीर्तनात कथेत? गोटीकरात सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. असे थोडे भाऊ राहिलेत भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. आज 4 भावाच्या वाटण्यात झाले तर मला त्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचा आहे ना. हा देत नाही, शेजारच्याला जाऊन सांगतो. त्याला म्हणा जाऊन तर दाखव. एक करील पण वाट लावील म्हणतो. काय घमेड या माणसाला, काय चरित्र ऐकतो आपण. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे जर आपल्या जीवनात घडत असेल तर आपल्याला संत चरित्र लागू होईल. माझ्या दादांना थोडासा विषय दिला, भावाने भावाशी प्रामाणिक राहा. ऐकता का ताई? माझा प्रश्न आहे तुम्हाला आता. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा. कोण होत्या मुक्ताबाई? बहीण होत्या ना. किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहावं हेही संत चरित्र सांगतो बरं ताई. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर खूप जपम आहे. आज मीराबाई नावाची बहीण आहे, हिराबाई नावाची बहीण आहे. आता त्या बहिणीला संतू नावाचा भाऊ कधी ववळण्याकरता राहिला नाही तिच्या आयुष्यामध्ये. आता तिनं किती अट्टहास केलेल म्हणून तिला रोज ववळायला भेटेल, रक्षाबंधनाला राखी बांधायला भेटेल तिला. आता भेटणार नाही. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल ताई तर खूप जपगम आहे. का ग? ज्या बहिणीला भाऊ नाही ना ताई, तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. रक्षाबंधनाचा सण आला का बहिणीला भाऊ आठवतो ताई. दीपावळीचा सण आला का बहिणीला भाऊ आठवतो ना. एका बहिणीला भाऊ नव्हता दिला देवानं. तिला वाटलं रक्षाबंधनाच्या दिवशी निवृत्ती पाटील माझ्या दारामध्ये मावस भाऊ येईल, चुलत भाऊ येईल मला घेण्याकरता. दुपारचे 2 वाजून गेले. दारामध्ये पिशवी घेऊन हजर आहे ती. सूर्य कल्ला तिच्या दारात कोणी तिला घ्यायला आलं नाही. डोळ्यातून गळगळ अश्रू आले. सांगितलं देवा दिला असतात ज्ञानोबराय सारखा भाऊ तर काय बिघडलं असतं. ताई ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल ना तर खूप जपा. कधी त्या भावाच्या दारात जाऊन या संपत्ती पाहू सोन्यासारखा भाऊ कधी वाईट करू नका. जपा. का ग? मुक्ताबाई जपत होत्या. मुक्ताबाई रडत होत्या. समाधी घेतल्याच्या नंतर म्हणावं मुक्ताबाईनं, ज्ञानदादा आई वडील सोडून गेले तेव्हा आम्हाला आईची आणि बाबाची आठवण होऊ दिली नाही. आता आम्ही अनाथ झालो. आता कोण सांभाळ करेल आमचा मला. किती बहीण गुण असेल ना ती मुक्ताबाई. ऐका ताई आणि जपा. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, गरीबी असू द्या आपल्या बहिणीची. पण भाऊ आजारी पडला ती हलक्या हातानं जात नाही. 50 रुपयाचा खाऊ तरी घेते. गरीबी त्या बिचारीची. तशी येत नाही ना ती भावाच्या दारात. श्रीमंत असते भावाची गोटीकर. आरतीचा थाट घेते ती श्रीमंत बहीण. आणि निवृत्तीनाथ देवाच्या चरणी विनंती करते, निवृत्ती देवा इडापिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होते म्हणते. दिला असेल ज्ञानोबराय सारखा भाऊ जपा. माझा प्रश्न आहे तुम्हाला माझ्या दादानं. विठ्ठल 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 ऐकूया मस्त बाकी. असा अलौकिक महिमा आहे ज्ञानोबरांच्या जीवनातला. जिथं जगाच्या मालकानं रडावं, जिथे तिन्ही भावंडांनी रडावं. एवढंच नाही, महाराज म्हणतात लाविता पदर डोळे अशी. बरोबर सगळे रडायला लागलेत. असा ज्ञानोबरांचा अधिकार. ऐकूया आता. खूप गोड. अर्धा तास शिल्लक की माझ्याकडे फक्त पाऊण तास. मी बरोबर 10:30 पंचपदी सुरू झाली. मी 12:30च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. मी तुमचा कमी वेळही घेणार नाही, जास्तही घेणार नाही. रात्रभर प्रवास करून आलो. रात्री मालेगाव तालुक्यात होतो. सकाळी इकडं तुमच्याकडे यायचं म्हणलं की झोप नाही राहत भाऊ.
5ला उठून नित्यनेम पूजा झालीच पाहिजे तेव्हा इकडं पोहोचतं माणूस. आम्हाला लोकेशन टाकलं भाऊ म्हणे कुठे आहे, तर इथं 11:15चं लोकेशन दाखवत होतं. जवळच हवेला गाडी लागली, 100च्या खाली काटा येऊ देऊन या लागला, तेव्हा इथं वेळेवर पोहोचलो. माझे मोठे भाऊ बरं का संगतीला, हे बघ इथं बसलेले, माझ्यापेक्षा मोठे येते सारथी, माझ्यापेक्षा मोठे बंधू येतात. ऐकूया ज्ञानोबारांचा समाधी. काही काळ गेल्याच्या नंतर ज्ञानोबारांना ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सिद्ध करायचा होता. थोडा आवाज स्वराचा कमी कर बबड्या आता. बरोबर. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, खूप गोड संगती बरं काय काय. गीता कोणी सांगितली बोला. आपण चांगली माणसं आहे, सुज्ञ ऐकणारे म्हणून सांगतो बरं का दादा. नाही हे काय सगळ्या करता नाही हे कीर्तन, थोडा ते स्वराचा, हे सगळ्या करता नाही हे कीर्तन. ज्याला ज्ञानोबराय कळती, ज्याला ज्ञानोबराय साक्षात पाहायचंय आपल्याला, आज ज्ञानोबराय बरं का. हा बस राहू दे बोल, थोडा हळू आवाज बोल ना. हा ऐका, कोणी सांगितलं गीता? आता प्रमाण घ्या बरं का त्याला. सोमुखी आपण बोला बोला आता बघा. सांगितो श्री विष्णू म्हणजे भगवान विष्णूने काय सांगितली? गीता. बरं तीच गीता ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती मराठी ती कोणी लिहिली? ज्ञानोबरायने. कोणी? आता ज्ञानोबराय कोण आहे? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा. म्हणजे गीता कोणी सांगितली? भगवान विष्णूनी. ज्ञानेश्वरी लिहिली कोणी? भगवान विष्णूनी. पण आता तो ग्रंथ सिद्ध करायचा आहे, ते कोणाकडे काम द्यायचंय? भानुदासाची कुळी बोला. महाविष्णूचा अवतार म्हणजे सांगितली श्री विष्णूनी गीता. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते भगवान विष्णू, आणि ज्यांच्याकडे शुद्ध करायची ते कोण आहे? भगवान विष्णू. बरं बरं बरं. अभंगाच्या पहिल्या चरणात द्यायचं बरं का. आता ऐका मस्त बघा छान. म्हणजे समाधीचा कार्यकाळ काही दिवस गेल्याच्या नंतर ती आता शुद्ध करायची. कारण ज्ञानोबरांची समाधी याच्या अगोदर 108 वेळा झालेली बरं का. तेव्हा हे नेमलेलं स्थान आहे आळंदी. आता ऐका, मग आता ते काम कोणाकडे द्यायचं? नाथ महाराजांकडे. कोणाकडे? बोला 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 बोला. नाथ महाराजांकडे. मग ज्ञानोबराय नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येवोनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात सांगितली मात. मात म्हणजे गोष्ट. काय सांगितली? गोष्ट सांगितली. काय गोष्ट सांगितली? ऐका. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊनी आनंद स्थळी काढवेगी. बरोबर बरोबर. ज्ञानोबर आहे स्वप्नात गेलेत. कोणाच्या? बोला ना. नाथ महाराजांच्या. स्वप्न पडलं, सकाळ झाली, वैष्णवांचा मेळा निघाला. कुठं? आळंदीला. कुठं? आळंदीला. आळंदीला. म्हणून मी वारंवार ते सांगल, आपण सगळ्यांनी यायचं. आजच्या कीर्तनात प्रमाणानिशी नाथ महाराजांच्या भाषेत ज्ञानोबराय पाहायचेच आपल्याला, पण त्या समाधीचं दर्शन घेण्याकरता आपल्याला तिथं यायचं आहे. बरं 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 बरं. निघाले. आगल्या दिवसाचा मुक्काम झाला. पण आता एवढे सगळे वारकरी येणार म्हणले, आता ती सामुग्री लागेल ना कशाची? एवढ्या वारकऱ्याला मग आता ती सामुग्री न्यायची कशी? निवृत्ती दादा. मग ज्ञानोबराय वाणी झाली. कोण झाली? बोला ना. वाणी झाली. कोण झाले? ज्ञानोबराय वाणी झाले. ज्ञानदेव झाले वाणी. आले सामुग्री घेऊन, आले सामुग्री घेऊन, आले सामुग्री घेऊन, ज्ञानदेव
ज्ञानदेव झाले वाणी आणि आले सामुग्री घेऊन. बरोबर बरोबर. मुक्काम झाला, सकाळची जेवण झाली, आता जायचं ना कुठं ते. आता ते काम सांगितलं ना, अजान वृक्षाची मुळी. बरोबर निघालेत आता नाथ महाराज. बरं का कुठे? माऊलीकडे. मग आता पहा जागा शोधायची ना. मी तुम्हाला त्याच्यामुळं विचारलं तुम्ही कोण कोण आलं होतं आळंदीला. हे बघा आता मंदिरात शिरलो आपण. बरं का शिरलो ना. आता तुम्हाला खरी शपथ आहे, कोणी कोणी ज्ञानोबारायांचं जन्माला आल्यापासून दर्शन घेतलं एवढं तरी सांगा आता, म्हणजे मला कळू द्या कोण कोण आलं होतं. वा वा वा. अशा अशा हातवर हात करा म्हणजे कळलं ना. तुम्ही आळंदीला म्हणजे आळंदी माहिती आहे का नाही बा आपल्याला? असं असं आहे का ना. आता हा पण जायचं. निघालो आपण ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतलं. बरोबर ना. पुढे गाभाऱ्यातलं दर्शन घेतलं का पुढं प्रदक्षिणा करून मुक्ताबाईच्या मंडपात आलो आपण. बरं का आता कुठं आलो? हा मुक्ताबाईच्या मंडपात आलो. मुक्ताबाईचं दर्शन घेतलं. समोर इकडून समाधीचं चित्रीकरण केलेले, जिथं ज्ञानोबाची समाधी ना त्या पाठीला मस्त. बरं बरं तिथं दर्शन घेतलं ना. आता निघालो आपण कुठं? सिद्धेश्वराकडं. सिद्धेश्वराकडे जायचं ना आता. पण सिद्धेश्वराकडे जाण्या अगोदर कोण राहतं तिथं? नंदी महाराज. कोण राहत्या? नंदी महाराज. मग आता त्या नंदीला प्रदक्षिणा केल्याशिवाय आपण सिद्धेश्वराकडे जात नाही. बरं बरं बरं. मग आता नंदीकडे निघालो का तिथं पायरी. काय पायरी? तिथं पादुका आहे का? ज्ञानोबा तिथून समाधीच्या जागेवर गेलेले. कुठं? समाधीच्या जागेवर आले नाथ महाराज. बरोबर तिथं ज्ञानोबा पाहायचे बरं का आज नाथ महाराजांच्या भाषेमध्ये. कारण नाथ महाराजांना दिसले त्या अर्थी आपल्याला सुद्धा ज्ञानोबा दिसणार. बरं बरं बरं. नाही असे दिसले तर प्रमाणानिशी तरी दिसणार. बरं पण पाहिजे ज्ञानोबा कसे आहेत. निघाले समाधीच्या जागे. बरोबर एक एक पायरी उतरत, एक एक पायरी उतरत, एक एक पायरी उतरत. आणि नाथ महाराज म्हणतात मला ज्ञानोबा दिसले. कशाच्या स्वरूपामध्ये? दिव्य तेज पूजा मदनाचा पुतळा. दिव्य तेज पूजा मदनाचा पुतळा. दिव्य तेज पूजा मदनाचा पुतळा. दिव्य तेज पूजा मदनाचा दिसले. कसे हो? दिव्य तेज आणि पुंज मदनाचा पुतळा आणि परब्रह्म केवळ बोलत असे दिसले. आणि ज्ञानोबा माझ्याशी बोलायला लागले. नाथ महाराज म्हणतात म्हणून माझी विनंती, या आपलं सुख दुःख ज्ञानोबारायला सांगा.
कोण्या भक्ताला नका सांगू बरं का. आपल्याला खोड लागली कारण आपली निवृत्तीनाथ देवावर श्रद्धा नाही ना. श्रद्धा असते तर आपण या भक्ताकडे गेलो नसतो ना. आपण मी काय कोणाचा वैरी असं नाही म्हणून सांग. तुमच्या जीवनातले सगळे सुखदुःख सांगायचे तर ज्ञानोबरायला सांगा, तुकाराम महाराजांना सांगा, पांडुरंगाला सांगा. देवा सांगू सुखदुःख. आपण भक्ताला विचारतो बाबा घर बांधलं पण सुखच नाही त्या घरामध्ये. अरे कसा सुखी राशील याड्या. तुझी एखादी वारी तर निवृत्तीनाथ देवासोबत घडली पाहिजे ना. मी रोज सांगतो बरं का. तुम्ही किती कोटीचा बंगला बांधला गोटीकर हे जगाला सांगू नका. तुम्ही किती कोटीची इस्टेट घेतली हे जगाला सांगू नका. हा अभिमान आहे. पण स्वाभिमान सांगत चला महाराज एक वारी आमची निवृत्तीनाथ देवासोबत घडलेली. हा स्वाभिमान सांगा जगाला. एक वारी ज्ञानोबराय सोबत घडलेली, एक वारी तुकोबराय सोबत घडलेली. असा स्वाभिमान सांगा. स्वाभिमान सांगा महाराज आम्ही माळकरी ना, आम्ही माधव बाबा गुले बाबांची माळकरी आहे. स्वाभिमान सांगा ना. हा स्वाभिमान सांगा. अभिमान नका. या प्रपंचाचा अभिमान काय सांगत बसता कडे हो. एखादी वारी निवृत्तीनाथ देवासोबत घडावी. परब्रह्म केवळ बोलायला लागले ज्ञानोबराय. बरोबर. मग आता विचारलं काय काम आहे. अजानुरोग त्या आधीच सांगितलेलं होतं ना. ती कंठाची मुळी बाजूला केली, हात जोडले. नाथ महाराज म्हणतात माऊली अजून काही काम आहे का या पामराकडं सांगा मी करा. मग आता तेच काम द्यायचं होतं. काय ज्ञानेश्वरी सिद्ध करायची होती. ग्रंथ तो नाथ महाराजांच्या हातात दिला. बरोबर बरोबर. आनंद झाला नाथ महाराजांना. आणि त्या आनंदाच्या भरात विचारलं साधकांनी का हो नाथ महाराज हे सगळं घडलं मग सांगा ना थोडं ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये. ऐका स्वभाव. कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, टाळी याच्या करता वाजवायची का आपल्याला कीर्तनात झोप येऊ नये म्हणून. हा मग ते आत्ता येते ना बिचारी. आता काय काय डुकल्या झाल्या आता ते काय एवढं. कधी कधी आप्पा असं घडतं लोक आम्हाला तिथूनच फोन करतात बाबा आज चांगलं चिंतन सांगा बरं का चांगले लोक ऐकायला.
आणि ज्यानं फोन केला तो डुकले आणायला लागला. आता कसं कीर्तन करायचं, लय अवघड होतं कधी कधी. आणि बघा दादा, आता कीर्तनकारावर फार मोठी जबाबदारी आहे, नाही तर लोक अवघड झाले. आता चालू कीर्तन बंद पडायला लागले. पण सावधान, तुमच्या पाया पडतो माझ्या, थोडा हळू वाजवतो. हे बघा दादा, ऐकता का, तुम्हाला आई सांगणारा महाराज आवडला नाही तर सांगू नका, माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला बाप सांगणारा आवडला नाही महाराज तर बोलू नका तुमच्या गावाला. एकदा बोला ना परत बोलू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज आवडला, तर काही लोकांना आवडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगत येते का देव होते का म्हणे, पहा अशी पट्टी. अरे येड्या, तू जिवंत आहे म्हणजे राजेंचीच पुण्य आहे. हा, या मावल्यांच्या कंपाळाला कुंकू, डोक्यावर पदर आहे, ही राजांची पुण्य आहे ना. पण नाहीच आवडला तर नका सांगू. तुम्हाला माहिती ना, हा 51 घेतो बस. आता याच्या पुढे काय बोलू. तुम्हाला नाही पटलं तर घेऊ नका. पण ऐकता का, एखादी युट्यूबला आपल्याबद्दल एखादी आपण केलेली कमेंट आपल्याला ती कधी बरी वाटणार नाही. लोक कमेंट करतात, पण वाईट कमेंट जाईल संप्रदायाबद्दल, असं कधी जीवनात चुकीचं कार्य करू नका. चांगलं हृदय ठेवा. तुम्हाला नाही पटलं तर बोलू नका ना, पण संप्रदायाबद्दल आपली कमेंट वाईट जाईल आणि त्याचं कर्म आपल्याला भोगावं लागलं बरं का. तुम्ही एखाद्याला जाता त्याचं शिव देऊन पहा, आता बरं वाटेल, पण तुम्हाला संध्याकाळी गेले झोप लागणार नाही. अरे काय तो माणूस चांगला होता, उगाच मी शिवी दिली, आपल्याला झोप पश्चाताप येईल त्याचा मला. आणि बघा दादा, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज, मी अपमान करणारा महाराज नाही. रोहिदास भाऊ, भास्कर महाराज गोड गात असतील तर म्हणा, वा वा भाऊ काय गोड आवाज आहे तुमचावाला, चांगलं हृदय राहील ना. इथं एखादा झटका येणार नाही ना, आटेक बिटे आहे, नाही तर जळक्याला अटक येतो माणसाला, असे लई जळके. आता रवी महाराजांनी चांगला मृदंग वाजवला तर म्हणा, वा वा रवींद्र महाराज किती गोड मृदंग वाजवला. हे बघा, एखाद्यानं गाडी घेतली ना, ऐकता का, जायचं गाडी पाहायला, आपण म्हणावं तात्या वा वा काय गरिबी होती तुमचीवाली, गाडी घेतली बरं का, अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला, वा वा वा. तात्यांनाही बरं वाटल आणि आपल्यालाही. हा गाडी पाहून आला आणि त्याला विचारलं, ते तात्याने गाडी घेतली, हप्तेवर घेतली असं. अरे तू काय आला जळतो येड्या, तुला तर नाही आयुष्यात घेता आली, पण त्यानं कशावर घेतली घेऊ दे ना. एखाद्यानं बंगला बांधला ना, जा पाहायला, वा 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 पाटील काय बंगला बांधला तुम्ही, झोपडीचा काळ होता तुमचावाला, काय सुंदर कलर आहे, लाइटिंग आहे, वा वा वा, किती गोड गार्डन आहे, वा वा, शुभेच्छा बरं का तुमच्या बंगल्याला. हा बंगला पाहून आला, त्याला विचारलं गावातल्या माणसानं, गेले होते का पाटलाच्या बंगल्यावर, हा गेलो होतो. कस काय बंगला, छान आहे, वा वा चांगलं झालं, खायचं चांगलं, मग मुंडकी मोडून बांधला लोकांची असं. अरे तू काय आला तो मुंडका मोडीतो आधी. असे लय जळक्या वृत्तीचे लोक आहे, पण सावधान. आणि हे बघा झालं, एक माझं कीर्तन परत घ्या नका घेऊ, मला काय टेन्शन नाही, मी लोडही घेत नाही. आमची इंदुरीकरी दाजी सांगत राहतात, फेटा पाहायला का मुंग्या येते म्हणे मला, आमची दाजी सांगत राहते. तसं आता फेटा पाहायला की हात पाय दुखा देवा, आता काय सांगा, गाडीत बसू बसू सोपं नाही. पण ऐका, तुम्ही परत घ्या नका घेऊ, मला काय टेन्शन नाही, पण एवढं वाक्य ऐका ना, आयुष्यभर ध्यानात ठेवा. ऐकता का, हे बघा आलेली सर्वच ऐका बरं का, लहान थोर सगळे, महिला पुरुष सगळे, कधीच कोणावर जळू नका. ऐकता का, कधीच कोणावर जळू नका. का बरं, एक दिवस आपल्याला जळायचंय म्हणून. अहो तसं नाही पेटलं तर टायर लावून पेटी द्या आपल्याला. आपलं का असं आहे का, मानव देव घेऊन या निज धामा गेले. चांगलं म्हणा, चांगलं म्हणा, वा वा. एकदा टाळी वाजा भाऊन करता मस्त बाकीच्या. कृपाळू ज्ञानोबर आहे कसे, बोला ना, कृपाळू आहे. बरं 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 बरं, काय कृपाळू पण आहे ऐका बरं का. कोणावर कृपा केली, ज्ञानोबरायनी भिंतीवर कृपा केली. कोणावर, बरोबर, प्रमाण चालविली जळ भिंती आणि हरली चांगयाची भिंतीवर कृपा केली, भिंत चालायला लागली. बरं 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 बरं. अजून रेड्यावर कृपा केली. कोणावर, रेडा. रेडा माहिती आहे तुम्हाला, अवरस्यानं चाला, किती हॉर्न द्या त्याला, आपली वायरिंग जळायची पाळी येते गरम होऊन, पण रेडा बाजूला होत नाही. कोण, हा मी रेड्याचं सांगू राहिलो बरं का. रस्त्यानं चाललो ना, म्हशी येऊ द्या म्हशी. आता आम्ही तिकडे चाललो होतो त्या दिवशी मसुरीला, अशा म्हशी आडव्या आल्या तिथं वाडी वाऱ्यामध्ये. हा वाडी वाऱ्यात, आव या का म्हशी असं एवढी मोठी गाडी,
पण तिनं जर शिंग लावलं ना लाखाला चंदन आहे तिच्या पै. ती काय शिंग काय सोपं आहे का तिचं मला? मग रेडा रे म्हणजे तोच म्हशीचा रेडा. रेड्यावर कृपा केली. बोला प्रमाण. रेड्यामुखी रेड्यावर कृपा केली. रेड्याच्या मुखातून वेद बोलले. बरोबर बरोबर. अजून हे बघा एक खांब एक खांब. या खांबावर शेडूब आहे. काय आहे हे? लॉन्स. वा वा. डॉक्टर साहेबांचा लॉन्स आहे बरं का. छान. वा. त्यांचा स्वभाव खूप गोड आहे. तिथं गेला मला तिथं मस्त मध्ये घेऊन गेली मस्त बाकी. फक्त इंजेक्शन नाही दिलं मला म्हणजे माझी तब्येत बरी आहे ना त्याच्यामुळं. पण फेटा बांधायला अहो ना तर लोक एवढे अवघड असतात. कधी कधी आम्ही वारीच्या वाटेनं गेलो तर आम्हाला एक ठिकाणी झोपायला म्हणजे नाही येऊ दिलं. एवढे खतरनाक लोक असतात बरं. पण वा 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 छान. खांब खांब. खांबावर काय उभे? खांबावर मंदिर उभं असतं. कशावर? बोला ना. पण ऐका ज्ञानोबरांनी खांबावर कृपा केली. या महाराष्ट्रामध्ये नेवाशा गावाला खांबाचं मंदिर आहे बरं का माझ्या दादानं. गेले होते का कधी नेवाशाला? नाही गेले तर जा बरं का. बघ तुमच्या पाया पडतो आता. जा आता सांगितलं तेव्हा जा. नेवाशाला गेले ना खांबाचं मंदिर आहे. ज्ञानोबरांनी खांबावर कृपा केली. बर भिंतीवर कृपा केली. रेड्यावर कृपा केली. खांबावर कृपा केली. ऐकता का? आपल्यावर सुद्धा कृपाची ज्ञानोबरांची. का बर? आपल्याला कोरोनाच्या काळातून वाचवलं. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आरी वाचून आलो येत बरी उन्नत हरी तुम्हा समर्पण आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आरी वाचून आलो येत बरी उन्नत हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले मला बोला प्रमाण. आजीवरी बरं झालं देवा नाही पडलो कोरोनाचे आहारी म्हणजे मृत्यूची आहारी. वाचून आलो येथवरी आणि वरले ते हरी. देवाने वाचवलं आपल्याला. ठेवलं बरं का देवाने आपल्याला. काय झालं? बिड्या हाणायला. काय लोक कुठे बिड्या हाणतील काय सांगता येत नाही. या भंगार व्यसना करता नाही. दारू फिरू पिण्या करता नाही बरं का. काय मावल्या मिश्र्याला येत्या. काय टेन्शन येतं तिला सासू सुनाचं. मिश्रीला येते. बरं जिला दात येते ना लावा ना. बरं जिला दात नाही ती तरी काय लावा. जिला दात नाही ती ना कशा बरं ती लावीत नाही खाती. तुम्ही जिला दात नाही त्या म्हातारीची मजा पाहिजे. मिश्रीला खाताना बरं खातीच ती लावीत नाही. लावायला दातच नाही तर लावील काय. खाती ती खाती. पण देवानं सुद्धा तिच्या चेहऱ्याची रचना अशी गोड केलेली. भाऊ तुम्ही पहा सगळे. हा जी म्हातारी आयुष्यभर म्हाताऱ्याला घाबरली ती आपल्याला काय घाबरणारी. हा ती अशी खाताना अशी खाते अशी माशी अशी मळून घेते मस्त छान. तो डेपू मस्त अशी मळून घेते बरं का. आणि अशी तोंडात टाकली का त्याच्यातला एवढा फुपटा राहतो ना त्या वाटा बाहेर निघून येतो मस्त बाई. नाही 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 नाही. इथं भसना करता आयुष्य शिल्लक ठेवलं. उरले ते हरी समर्पण. उरलेलं आयुष्य सांगा निवृत्तीना देवांच्या समाधीवर हे मस्तक ठेवा आणि सांगा देवा आता दरवर्षी आम्ही वारी करू बरं का. दरवर्षी आम्ही पौष वारी लिहू बरं का. निवृत्ती राया सांगा बरं का. सांगा. बरं वेळ झाली आजीवरी नाही पडलो मृत्यूचे. बरं बरं बरं. ज्ञानोबरांची ही कृपा आहे. वाचवलं आपल्याला. बरोबर ज्ञानोबर आहे. कृपाळू आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत आणि एवढे कृपादान. बरोबर. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल. बरोबर. ज्ञानोबर आहे. कृपाळू आहे. ज्ञानोबर आहे. उदार आहे. कसे? बरोबर. संतांची व्याख्याच मांडली. संत उदार उदार. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड्यांची खूप गोड कॅसेट. घातला दुकान देती आलिया शिदान संत उदार उदार भरली आनंद भांडार. तर स्वरबीर त्या आवाजामध्ये मस्त बघे छान. म्हणजे संत कसे हो? उदार आहे. म्हणजे ज्ञानोबर आहे कसे? उदार आहे. कृपाळू उदार. आणि हे पुढं चाललं. आता संपत आलं. 20 मिनिटं राहिले आपल्याकडे. बरोबर थांबतो मी. हा मी ढोक महाराजांसारखा आता असं कोणीतरी झालं पाहिजे ना नंतर. हा मग ते दाढीवाले आपण दाढीवाले. मग वा असं कस. हा मग हा मग वेळेचं बंधन मस्त बाकी छान. ऐका ना ऐका. तसं त्यांचं 1 मिनिट आता तिथं देवळ्याला कीर्तन झालं. मी स्वतः होतो. पण माझं भाग्य परत मला देवळ्याला कीर्तन करण्याचा योग आला. ही निवृत्तीनाथ देवांचीच कृपा आहे बरं का. मस्त बाकी छान. ऐका. पण देवळेकरांनी फार मोठा उत्सव केला. टाळी वाजवा मस्त बाकी छान. वा लय गोड उत्सव. अहो रोज 2 GCB असायची फुलं टाकायला.
असं वा 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 खूप छान मस्त ऐका 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 कृपाळू उदार ज्ञानोबर आहे उदार आहे आणि आता ज्ञानोबराला काय म्हणता नाद मारा माझा बरोबर आता ऐका बरं का किती गोड आहे आता आपल्यातला काय कुचरपणा आहे तो चाल आपण आपल्याला आपलं म्हणत नाही कधी आपण माझं म्हणत नाही ना कीड लागली आपल्याला आपण म्हणत नाही हा भाऊ माझा आहे बांध भाऊ म्हणतो आपण पण माझा भाऊ नाही म्हणत आपण वा 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 माझी बहीण नाही मग गुरु बहीण कुठून आली काय माहिती गुरु बहीण सख्या बहिणीला विचारित नाही आणि गुरु बहिणीला घेऊन येतो अड्या काही नाही सख्या भावाला राखी नाही बांधायला जात गुरु भावाला जाती बांधायला कधी देवाला आवडल नाही 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 हा नसेल बहीण तर मग गुरु बहीण करा नसेल भाऊ तर गुरु भाऊ करा पण सख्खा भाऊ असताना गुरु भाऊ आहे माझं म्हणा प्रत्येकानं थोडंसं आयुष्य दिलं ना देवानं सगळे म्हणा हा बरं का निवृत्ती मामा आमची म्हणजे माझी आता बरं का मग झाले ना आजच्या कीर्तनापासून मग वा प्रत्येकाला माझं म्हणा का हो संत देवाला माझं म्हणतात ऐकता का देव माझा मी देवाचा म्हणजे संत देवाला माझं म्हणतात बरं 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 आणि संत संतांना माझं म्हणतात वा 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 आता नामदेव महाराजांची भाषा आहे बरं का नामदेव महाराज सुद्धा ज्ञानोबरायला माझं म्हणतात ज्ञानराज माझी हा हा योग्याची आणि जेने निगमवल्ली बरं 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 आता मुक्ताबाईचा अभंग पाहायचा बरं का मुक्ताबाई सुद्धा ज्ञानोबरायला माझं म्हणतात ज्ञानाचा बोला 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 सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर बरं 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 असे संतांचे प्रमाण पाहिले ना अरे वा फार मस्ती येते मस्त प्रमाण वाचायला लागले ना वा 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 आता एक अभंग आता परत नाथ महाराजांचं घेतो बरं का नाथ महाराजांचा आता नाथ महाराजांचा अभंग असा आहे तो भला मोठा 5-6 चरणाचा आहे पण म्हणतोच मी आणि तुम्ही म्हणा म्हणजे तुमच्या पाठी मला माहिती दे फक्त मी टच करतो तुम्ही फक्त माझा म्हणत राहायचं बरं का मस्त का प्रत्येक चरणाच्या ठिकाणी ज्ञानोबरायला माझं म्हणलेले कोण नाथ महाराज आता सुरू कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा बोला बोला दरुशने हरे ताप साधक समाय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञान बोला 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 सर्वभूती ज्ञानी शिरोमणी वंद्य जग पूज्य स्थाने चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा चिंतकाचा चालविली चढ भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा रेड्या मोठी वेद बोलविला कर्म तुझ्यांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी शांती रूपी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली चिटिका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली चिटिका विठोबाचा प्राण सखा बोला बोला विठोबा गुरु से
गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन आणि त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा उलट बरं का झाला आता ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा कोण आहे ज्ञानोबा राय रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ दुजांचा शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांत मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा सगळं अभंग किती कोडे पाव अहो अभंग म्हणा नुसतं प्रमाणावर कीर्तन होईल वा 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 प्रमाणावर कीर्तन होईल आता कालच एक लेख आली बरं महाराज लोकांनी गीतं म्हणू नये एवढा गाता पाठ केली गीतं म्हणायची काय करायची हो वा असे प्रमाण वा असलं बरं हे चांगले ऐकणारे माणसं आहे वा चांगलं ऐका मस्त बाकी वा ऐका ज्ञानोबा आहे माझे आहेत नाथ महाराज माझ्या ज्ञानोबाराला तया नमस्कार पण ऐका काय कृपाळूपणा आहे काय उदारपणा आहे आपण कृपा करायची म्हणजे आपण जात पाहून कृपा करतो भाऊ आपली कृपा म्हणजे काय असे राहते काय तोंड पाहून कृपा राहते आपल्याला जात पाहून कृपा राहते तसलं काहीच नाही कुठं ऐका आता हा ना पाह्याती ना पाह्याती कुळाचा विचार पाह्याती ना पाह्याती ना पाह्याती ना पाह्याती कुळाचा पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भलतिया भावी शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई सर्वांनी हात वरी करूया गोड संतांच्या नामाचा जप करायचा आपण संत चरित्र ऐकलं ना
तुकाराम महाराज म्हणतात ऐका संतांचा जप केल्याच्या नंतर पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाते संतांची. हात बरी करूया सुंदर टाळी वाजूया. आवडेल बरं का आदरणीय दादांना संतू दादांना आपण भजन केलेलं आवडेल. वा 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 वा. आपण रडलेलं आवडणार नाही पण भजन केलेलं आवडेल बरं का संतू दादांना सुद्धा. वा वा. स्वर्गीचे अमर हे भजन करण्याकरता इच्छितादी देवा मृत्यूलोकी वावा जन्मामा. आज संजीव भाऊ तुम्ही खूप गोड क्रांती केलेली बाबांनी जीवनात खूप कर्म चांगले केलेले म्हणून एवढी समाज आलेला आहे हा मस्त भागी. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांची. करूया भजन. निवृत्तीला देव सोपन तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई यथमती यथावकाश. बोलण्या चौकामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या राजाने माफ करा. करिविली तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाण ना तरी बालक बबडा बोली का वाकुडा विचुका पावले ते चोज करुणी मावली रिजी जीवी. संपलं माझं कीर्तन. काय म्हणशील बाबा अरे तू अभंग सोडवला नाही. गोटीकर आपण कोण अभंग सोडवणार आहे. स्वराचा आवाज कमी कर बाबडे. आपण कोण अभंग सोडवणार आहे. ऐका आपण अभंग नाही सोडवायचे मग आपण अभंगाला सोडायचं नाही मग अभंग आपल्याला सोडवतील. अभंग आपल्याला सोडवतील बरं का. आजच्या कीर्तनात संतू दादांच्या निमित्ताने एवढा अभंग जरी पाठ झाला ना तुम्ही घरी गेले हो आजचं कीर्तन सफल झालं. नाही तर घरी गेले हो बसा कीर्तन करायच्या चुका काढी मग नाही कीर्तन सफल व्हायचं बरं का. अभंग पाठ करा मस्त बाकी छान एवढा नाथ महाराजांचा भलं होईल भलं होईल. संपलं ना कीर्तन मग ऐका आता एवढा अभंग पाठ केला हा सिद्धांत आहे बरं का ताई. मस्त नाथ महाराजांचा अभंग गाथा उघडायचा गोड अभंग पाठ करायचा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. आणि मला एखाद्या दिवशी सांगा जाहीरपणे सांगा आई तुम्ही सांगा दादा महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं गोटीजवळ देवळ्या जावा गावाजवळ काय ना आपल्या गावाचं हा उबाडे. हा बस बस आम्ही तिथं कीर्तन ऐकलं त्या लॉन्सला डॉक्टर साहेबांच्या तिथं अभंग पाठ केला बरं का. तुम्ही जर अभंग पाठ केला तर मी तुम्हाला 500 रुपये बक्षीस देईल. किती. हा नाही नाही ज्यांच्या पाठ नाही त्यांचं चाललं हे. ज्यांच्या पाठ नाही ज्यांच्या पाठ आहे त्याला लगेच 100 रुपये. चला लगेच देतो चला लगेच. त्याला काय अजून तर तिकडून आले नाही मला तरी देणार मी. त्याला काय होतं. हा मग वा ऐका बरं स्वाभिमानानं सांगा. वा अभंग पाठ केला हा हा स्वाभिमान आहे अभिमान नाही बरं का अभिमान नाही. वा वा ऐका आता विनंती अशी आहे नसेल आता बरं का ऐका संपलं. आता भाऊनी सांगितलं तेवढं पिंगळा म्हण रे बाबा बरं म्हणतो पण ऐका पिंगळा ऐकण्यावर सूचना ऐका. नसेल गुरु तर गुरु करा. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं ऐकायचं बरं मग ज्ञानोबरायचंच ऐकायचं. श्री गुरु सारिका बोला ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उद्धरिलो बरोबर. गुरुच्या कृपेनं माळ घाला. काय घाला आता नाथ महाराजांचा पुरावा द्याला. तुळशी माळ गळा का असं म्हणले नाथ महाराज. गंडी तोडी गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज आहे बरं का हा. माळ घालायची मस्त बाई. संत परंपरेने जीवन जगायचं. संत सांगतील तसं
संतांच्या विरोधात नाही चालायचं, नाही तर वाटूळच होऊन जाईल आपलं आलं. पण ह्या भक्ताकडे जातो मला सुखच लाभणार नाही. निवृत्तीनाथ देवांकडे आले तर तुम्हाला सुखच सुख आहे. ज्ञानोबरांकडे आले तर तुम्हाला सुखच. अव जयाची येदारी सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ आहे तिथं या मस्त बाकी वा 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 वा. बरं 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 बरं. तुकाराम महाराजांचा आहे का? कंठी मिरवा तुळशी व्रत करा भजन करायचं तुकाराम महाराजांचं आहे का? तुका